नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. चिपरीत विवाहितेचे पेटवून घेऊन जीवन संपवलं. 35 सासूचं चौघांवर गुन्हा. चिपरी तालुका शिरोळीचं कोमल उर्फ कीर्ती किशोर आवळे वय 27 राहणार चिपरी तालुका शिरोळ या विवाहितेनं अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन जीवन संपवल्याची घटना गुरुवार रात्री घडली. मात्र कोमल यांनी सासरच्या स्थळाला कंटाळून जीवन संपवल्याची फिर्याद कुमार आदगोंडा कांबळे राहणार आळते तालुका यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली. या विवाहितेचं जीवन संपवण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती किशोर पट्टू आवळे, सासू शोभा पट्टू आवळे, दीर अतुल पट्टू आवळे व जाऊ कोमल अतुल आवळे सर्व राहणार चिपरी तालुका शिरोळ यांच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. कोमल आवळे या विवाहितेनं चिपरी येथे गुरुवार रात्री अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली होती. उपचारासाठी यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान रात्री 12च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिसात झाली होती. दरम्यान तुला मूल होत नाही, तू बांधून काही किशोर दुसरं लग्न करतो असं म्हणून पती, सासू, दीर व जाव यांच्याकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता असेही फिर्यादीत म्हटले. जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री पती सासूचा चौघांना अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युनुस इनामदार हॉस्पिटलमध्ये नाही जबाब नाही, तिला बोलायलाच येत नव्हतं. हिने सगळं खोटं सांगायला पोरगी बद्दल. 6:30 वाजता तिला भाजले. 7ला आम्हाला फोन आला. 7ला आम्हाला फोन आला. आम्ही घरातनं आळत्यातनं सांगलीत जास्त तिने नेऊन ऍडमिट केलं आणि आम्ही तिथं गेल्याबरोबर आम्हाला सांगायला की फक्त 55% भाजले, काय झालेलं नाही, खडखडीत बोलायला लिहा, तुम्ही काय एवढं हे करू नका. नंतर डॉक्टर येऊन सांगितले, डॉक्टरना आम्हाला तुमच्या मुलगीला एवढं भाजले, 2 तासाची मुदत आहे, तिला श्वासोश्वास घेता येत नाही, तिचा अन्न नेली का आतनं जळत आले, सगळे सुजून मिळल्या आणि आता व्हेंटिलेटर लावून 2 तास ठेवायला पाहिजे तिला. डॉक्टर सांगितलं फक्त आमच्या मुलगीला न्याय मिळाला पाहिजे. आणि तेराने जाऊ तर काय त्या दिवशी खोटा जबाब दिला. तुमचं नाव काय? संजयसाठी. तुम्ही कोण मुलगीचे? भाऊ. काय झालं विषय? काय विषय झाला, तिथं नेलं. नेल्यावर म्हणजे आजूबाजूला नेले, तिथं विषय झाला असा. मग शेजारी नेलं आणि विषय झाला असं की बाबा तिथं नेले. मुलगी जाऊन बाहेर आली, शेजाऱ्याने तिला नेली घरात. हा, घरातले कोण नव्हते, नेले. तिथं विषय झाला. तिथं गेल्यावर आणि नेलं का तिचं पूर्ण जळी आली होती. मग त्यामुळे डॉक्टरने सगळं सांगितलेलं की असा विषय झाला आणि हे झाले. 95% भाजले आणि माहीत झाले. डायरेक्ट सांगितलं. माझं मत आहे फक्त न्याय मिळाला पाहिजे आम्हाला, बाकीचं काही विषय नाही. आणि त्याला फक्त समोर आणा आमच्या, बाकीचं काय नाही विषय. कायद्याचं काय असेल ते त्यांना हे करा. माझं नाव राजीव शामराव साठे. आपल्या मुलगीचं कोण? मी तिचा भाऊ आहे. सर अशी भांडणं सारखी होत होती आणि प्रत्यक्षात आमची जी चुलती होती, मामा होते, यांनी हे घर सगळं जुळवून आणलं. परंतु ते लग्नापासून ते आतापर्यंत तिला सारखा मानसिक छळ, शारीरिक छळ, ते सासूबाईच्या अंगावर कुऱ्हाडीनं मारायला जायचं, प्रत्येक वेळी पैसे मागायचं, हे करायचं. या सगळ्या शारीरिक कंप्लेंट वगैरे काय सगळ्या 2 कंप्लेंट झालेल्या आहेत सगळ्या. आणि काल काय झालं परिस्थिती, काल इथं आम्हाला 8-8:30 वाजता फोन आला की असं त्यांच्या घरात घटना घडली. मग इथल्या शेजारी ती बाहेर जळलेल्या अवस्थेत आली, त्यामुळे घरातलं कोणीही आलेलं नाही. सासू नाही, नवरा नाही, काय त्यांच्या कौटुंबिक असतील तेच कोणीही आलेलं नाही. आणि ज्यावेळी ती बाहेर येऊन पडली त्यावेळी शेजारी एक समाजाने जाऊन तिथं त्रितसर ऍडमिट केलं तिथं सांगली सिव्हिलला. सांगली सिव्हिलला ऍडमिट केल्यानंतर तिथं आम्ही गेलो. एक 9-9:30 दरम्यान आम्ही आमनेरीवरून गेलो. तिथे गेल्यानंतर बघितलं की प्रत्यक्षात तिथं कोणच म्हणजे असं कंप्लेंट, घरचा माणूस कोणच नाही. म्हणजे त्या मुलगीला इथे आणून जाळून मारण्यासाठी आणलं होतं का काय केलं होतं, समाजाने नेऊन तिथं ठेवलं आणि त्या पद्धतीनं तिचं जे चालू झालं. परंतु ते डॉक्टरच म्हटलं की 2 तासाची वेळ दिलेली आहे, 2 तासानंतर त्यांना हे होईल म्हणून सांगितले. 95% भाजलेली आहे. मग या अवस्थेत जर या माझ्या चुलतीला, माझ्या बहिणीला जर न्याय मिळत नसेल किंवा मामाला, आता इथं महाराष्ट्रात अशा कितीतरी घटना घडल्या असतील, या घटना घडू नयेत यासाठी आपण आता हे करूया. परंतु ह्या गोष्टीला आता न्याय मिळाला पाहिजे. या इथून आम्ही आता जयसिंगपूर पोलीस स्टेशनला सर फिर्याद देत आहे आणि त्या फिर्यादीची PI साहेबांनी यांनी न्याय कंप्लेंट निश्चित करून आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्हाला कायदा हातात घेता येत नाही का, आम्हाला कायद्याकडनंच न्याय मिळाला पाहिजे, कोर्टाकडनं न्याय मिळाला पाहिजे, ह्या आमची इच्छा आहे. आणि जे काय कोण तिथे ज्यामध्ये सामील होतील त्या सर्वांची नावं त्यांच्या मामाला सगळ्यांना माहिती आहेत.
एवढंच. आणि कोण बोलणार आहे? बंद कर कॅमेरा. तुमचं काय मत आहे ते बोला की तुम्ही. पेटवून घेतले म्हणतात का नाही, तिचं तिने पेटवून घेतलेलं असलं तर त्या घरात काहीतरी नुकसान व्हायला पाहिजे का नाही. तिथनं काही सुद्धा झालं नाही. किती जागा आहे ती, तिकडं काय झालेलं नाही नुकसान. आणि तिथं येऊन इथं किती नुकसान झाले, तिचं पडलेलं आहे सगळं. एवढं कसं पेटलेलं आहे ते, तिथं कसं जळलंय तेवढं. आणि एवढं 95% पेटू सर घरातली माणसं काय कराल ते. विजवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता ना त्यांनी. बरं ते बाकीचं कुठं जळायला नाही, तोंडावरचं आणि छातीवरचं. बरं पायाला काय नाही, हाताला काय नाही, केसाला काय नाही, पाठीमागं काय नाही. हे असं कसं ती पेटवून घेतलंय म्हटल्यानंतर सगळंच पेटायला पाहिजे नाही. आमच्या मुलगीला न्याय पाहिजे. तिची काय चूक होती तिने सांगायला पाहिजे होती. काय माणसं नव्हतीत? एखाद्या तरी माणसाला, गावातल्या माणसाला जर कोणाला जाऊन सांगितलं असतं की ही जी चूक आहे हिच्या बाहेरला नेऊन घालवा जावा, सांगा पाहिजे होतं त्यांनी. मग ती काय चूक होती ती सांगू द्यात, आमच्या समोर द्यायला ना, आम्ही विचारतो. हा, आम्हाला काय असेल तरी सर कारवाई द्या, आम्हाला तिचा न्याय द्या. सर काय मत आहे म्हणजे पालको नको. जे काही नातेवाईकाची फिर्याद असेल त्याप्रमाणे आम्ही रीतसर फिर्याद नोंद करणार आणि तात्काळ त्यांचे जे नातेवाईकाचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे आम्ही तात्काळ आरोपी अटक करण्याची आम्ही तयारी करणार आहे. त्यामुळे ते आता पहिलं महत्वाचं काम आहे की आता यांची जी काय असेल ती तक्रार आहे ती लॉन्च करणं आणि तात्काळ दाखल करून त्याचं FIR नोंद करणं महत्वाचं आहे. त्यानंतर आपण जे काय ते पुढची कायदेशीर कारवाई. आता सगळं हेच सगळे थांबून आहे ना अगोदर, कारण नातेवाईकच घरात जायला तयार नाही. हा केला आता सगळ्या गोष्टी आम्ही लगेच, कारण फिर्यादच लॉन्च नसल्यामुळे सगळ्या गोष्टी थांबवून आहेत. कारण इथं आपल्याला अगोदर कसं असतं की नातेवाईक तर मला एक विचारायचं, नातेवाईकांचं तुम्ही ऐकायला मान्य आहे, पण त्यांच्या घरात न ऐकता जे नातेवाईक जे बोलाले त्यांचं जे माता त्यांचा आक्रोश आहे काय मुलगीला मारले, त्या मुलगीला मारले त्याबद्दल तुम्ही बाबा खरोखर त्यांना लवकर त्याची पंचनामा किंवा जे काही गुन्हा नोंद करणं, पंचनामा अगदी बरोबर आहे. तात्काळ जे त्यांचे भावना आहे त्यांच्याशी आम्ही सहमत आहे. तात्काळ त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल. त्याप्रमाणे जी काय कायदेशीर प्रक्रिया असेल, पंचनामा असेल किंवा अटक असेल, सगळ्या गोष्टी आम्ही तात्काळ करणार आहे. त्याबद्दल सर्वांनी निश्चिंत राहावे.